गोमंत वाहिनीतर्फे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोमंतकाच्या मराठी भाषा आणि साहित्य चळवळीतलं हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष. आपलं भाग्य हे की आपण या वर्षामध्ये आहोत. असा योग पुन्हा 100 वर्षानंतर येणार आहे. कृष्णदास शामा यांच्या श्रीकृष्ण चरित्र कथा या गोमंतकातल्या पहिल्या ज्ञात मराठी ग्रंथाचं हे पंचशताब्दी वर्ष. वास्तविक हे वर्ष सुरू होऊन 8 महिने लोटले आहेत. 1526 साली 25 एप्रिल रोजी कृष्णदास शामा उर्फ शामराज यांनी केळशी इथल्या शांतादुर्गा मंदिरात बसून हा काव्यग्रंथ लिहिण्यास प्रारंभ केला. गोमंतकातला हा ज्ञात असा आद्य मराठी ग्रंथ. त्यामुळे काही वर्षांपूर्वी 25 एप्रिल या दिवसाचं औचित्य साधून गोमंतक मराठी अकादमीतर्फे सप्ताहभर वाङ्मयीन कार्यक्रम आयोजित केले जायचे. त्यानिमित्तानं कृष्णदास शामांविषयी मिळणारी माहिती, साहित्य संशोधनाच्या पद्धती आणि साहित्य चळवळीचा होणारा उहापोह यातून नवोदितांना प्रेरणा मिळत असे. श्रीकृष्ण चरित्र कथा या ग्रंथाचं पंचशताब्दी वर्ष साजरं करायचं कारण, हा ग्रंथ म्हणजे आमचं वैभव आहे. हाच आमचा पहिला मराठी ग्रंथ असं नाही. कृष्णदास शामा यांच्या आधीही इथं साहित्य निर्मिती केली जात होती. परंतु इन्क्विजिशनच्या काळात पोर्तुगीजांनी सारी ग्रंथसंपदा जाळून टाकली. या जाळपोळीतून कृष्णदास शामा यांचा ग्रंथ मात्र कसा तरी निसटला. त्याआधीचे ग्रंथ पूर्ण स्वरूपात उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे कृष्णदास शामा यांनाच आद्य साहित्यिकाचा मान दिला जातो. कृष्णदास शामा 1526 आपल्या ग्रंथरचनेस प्रारंभ करतात तेव्हा 66 आदिलशहाचा अंमल होता. पुढे 1543 हा भाग पोर्तुगीजांकडे गेला. 1560 जेजुईत पंथाचे कार्यकर्ते ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी प्रथमच 66 गेले. इतिहास संशोधक पांडुरंग पिसुर्लेकर यांनी हे सारं लिहून ठेवलं आहे. गोव्यात इन्क्विजिशन आलं ते याच वर्षी. या काळात ग्रंथनिर्मितीला जवळजवळ बंदीच होती. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर किती कठीण काळात या ग्रंथाची निर्मिती झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. एक बरं झालं, कृष्णदास शामा यांनी आपल्या काव्यग्रंथातच लेखनाच्या प्रारंभाची आणि स्वतःची माहिती दिली आहे. ती अशी: व्यय संवत्सरी राजा शालिवान शकू राज्य करी 1448 वेरी वरुषे झाली. तो शकू झाले या वरुषी वैशाख मधुसूदन मासी शुक्ल पक्षी त्रयोदशी आरंभो केला. केळोसी नामे ब्रह्मपुरी तेथे शांतादुर्गा परमेश्वरी कौशिक गोत्रा माझारी वरी टीजे. ते गोत्रकुळी उत्पन्न रामाचा नंदन विष्णू भक्ती परायण नामे शामराजू. झाला कृष्णाचा दासू तरावया गर्भवासू भक्ती करुणी ऋषिकेशू आराधिला. आपण मराठी भाषेतून लेखन करीत आहोत हेही त्यांनी सांगितलं आहे. म्हणोनी सूत झाला सांगत तो कृष्णदास सामासूत दशमस्कंदीचा सांगेन वृत्तांत मराठिया. आपण ग्रंथलेखनाचं मोठं धाडस करतो हे कवीनं किती सुंदर शब्दात सांगितलंय पहा. मी केवडा धीटू बोले करुणी सावटू थोरांसी सरी पाडू करू पाहे. हस्तिणीची पिले जरी माते सारखे चालिले तर बळ न पावे ते तुले जननीयेचे. गोमंतकात लिहिला गेलेला श्रीकृष्ण चरित्र कथा हा मराठी ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या तोडीचा नसेल तरी काव्यदृष्ट्या सरस आहे असं बाद सातोसकर यांनी का म्हटलं आहे हे अशा ओव्या वाचल्यानंतर लक्षात येतं. हस्तिणीच्या पिलांची चाल मातेसारखी असते, त्याच्या पायांमध्ये मात्र तेवढं बळ नसतं. कृष्णदास शामा यांच्या लेखनावर ज्ञानेश्वरीचा प्रभाव जरूर असेल, पण त्यांची स्वतःची अशी वेगळी चाल आहे आणि तिचं दर्शन ओव्यांमधून असं घडतं. कृष्णदास शामाने
श्रीकृष्ण चरित्रकथा लिहून गोव्यातील मराठी रसवंतीची भूपाळी म्हटली, हे माधव गडकरी यांचे उद्गार या ठिकाणी आठवतात. गोमंतकातल्या या ज्ञात मराठी आद्यग्रंथाला वाङ्मय इतिहासात महत्त्व आहे, कारण हा ग्रंथ भागवत पुराणावर आधारलेला आहे. संस्कृत भागवताच्या दशमस्कंदात 49 अध्याय आहेत. कृष्णदास श्यामाच्या श्रीकृष्ण चरित्रकथेत 45 अध्यायांपर्यंतचा भाग येतो. 1526 लिहिली गेलेली श्रीकृष्ण चरित्रकथा 1573 लिहिल्या गेलेल्या एकनाथी भागवताच्या आधीची आहे. या ग्रंथाचा शोध मात्र उशिरा लागला. शामराज हा गोमंतकीय कवी असून त्याचा पहिल्यांदा वाचकांना परिचय करून देण्याचं श्रेय प्राध्यापक का प्रियोळकर यांच्याकडे जातं, असं डॉक्टर विबा प्रभुदेसाई यांचं म्हणणं आहे. त्यांचं काव्य पोर्तुगालमधल्या ब्राग ग्रंथालयात आहे, असं लिस्बन विद्यापीठातल्या एका प्राध्यापकानं 1950 त्यांना कळवलं. प्रियोळकरांनी लगेच त्या साहित्याच्या मायक्रोफिल्म नकला मिळवल्या. डॉक्टर पिसुर्लेकर हे पोर्तुगालमध्ये गेले असताना त्यांनाही त्या ग्रंथालयात जुनं बाड पाहायला मिळालं. त्यांनीही त्याचा काही भाग नकलून आणला आणि त्यावर 1954 आणि 1957 भारत मित्रमध्ये 2 लेख लिहिले. त्याच सुमारास विबा प्रभुदेसाई यांना श्रीकृष्ण चरित्रकथेची देवनागरी लिपीतली संपूर्ण प्रत गोव्यातच मिळाली. त्यावर त्यांनी विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक 1967 लिहिलं आणि याच सुमारास डॉक्टर बा ना मुंडी यांनाही उज्जैनीस या काव्याची एक त्रुटीत प्रत मिळाली. तिचा परिचय त्यांनी युगवाणी ऑगस्ट 1968 करून दिला. संशोधन क्षेत्रात या प्रतींचा पोप्रत, गोप्रत आणि उप्रत असा उल्लेख केला जातो. डॉक्टर प्रभुदेसाई यांनी या तिन्ही प्रतींचा अभ्यास करून तयार केलेली संहिता म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघाने प्रकाशित केलेला ग्रंथ कृष्णदास श्यामा विरचित श्रीकृष्ण चरित्रकथा. गोमंतकात मराठी भाषा आणि साहित्य संस्कृतीवर पोर्तुगीजांकडून हल्ले होत असत. अशाही काळात कृष्णदास श्यामा यांनी मराठीतून ग्रंथनिर्मिती केली. जैसी हरळान माझी रत्नकिळा, की रत्ना माझी हिरा निळा, तैसी भाषा माझी चोखळा, भाषा मराठी, असं म्हणणाऱ्या फादर स्टीफन्स यांनाही प्रेरक वाटलेला हा ग्रंथ. श्रीकृष्ण चरित्रकथा या ग्रंथाचा मिशनऱ्यांवरील प्रभाव बहुतेक संशोधकांनी दाखवून दिला आहे. गोमंतकातल्या मराठी साहित्य आणि संशोधन परंपरेत या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ग्रंथाचं लेखन, ग्रंथाचा लागलेला शोध, त्यावरचं संशोधन या साऱ्यातून नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल. ग्रंथाची पंचशताब्दी साजरी करावी ती यासाठीच.